महापुरुषांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, त्याचप्रमाणे आमच्या हर्सुलच्या हजरत रसूल मियाँ दर्गेला आम्ही चादर चढून खऱ्या अर्थाने ही आम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहे। आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या 15 तारखेला संभाजीनगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर झाल्याशिवाय राहणार नाही। कारण की देशामध्ये, राज्यामध्ये आणि संभाजीनगरमध्ये माननीय कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेबांच्या माध्यमातून आज बघा, आपण नारेगावमध्ये आम्ही फिरलो। प्रत्येक नारेगावमध्ये जे नारेगाव 10 वर्षापूर्वी आमचे मित्र गोकुळ मलके यांनी त्यांच्या माध्यमातून भरपूर कार्य या ठिकाणी केलेलं आहे। मी पण उपमहापौर असताना या नारेगावचा सगळ्यात मोठा प्रश्न होता कचऱ्याचा, की ज्यावेळेस तो कचरा पूर्ण डंप होत होता आणि ज्यावेळेस हे लोक रस्त्यावर बसले, ते आंदोलन केलं होतं, तर लोकांना आम्ही विश्वास दिला होता या कचऱ्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावू। आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 200 कोटी रुपये या कचऱ्यासाठी दिले आणि आज नारेगाव हा मोकळा श्वास घेऊ लागलेला आहे। नारेगाव जर आज मोकळा श्वास कोणामुळे घेत असेल तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे, आणि जनता विसरलेली नाही। आणि आम्हाला विश्वास आहे, त्यावेळेस मी उपमहापौर होतो आणि सगळेच आमचे मित्र, सगळे नगरसेवक, सगळे टीम आम्ही ताकदीने या नारेगावला एक मोकळा श्वास मिळवून दिला। आणि आज लोकांना विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी ही ताकदीने आज या ठिकाणी काम करत आहे। इथे आज कल्याण गायकवाड असतील, गोकुळजी मलके असतील, या सर्व गावकरी मंडळी, सर्व दानवे परिवार असेल, सर्व सरोदे परिवार असेल, आमच्या सोबत मंडळाध्यक्ष सतीश ताटे असतील, सर्वच इच्छुक उमेदवार हे आमच्या सोबत आहेत। आणि आमच्यामध्ये मतभेद नाही। भारतीय जनता पार्टी ज्याला उमेदवारी देईल त्याचा इमाने, इतबारेने, कमळ या निशाणीवर त्याचा प्रचार आम्ही करू। कारण की आमच्यामध्ये मतभेद नाहीये, आमचे विचार हे एक आहे आणि त्या ताकदीने आम्ही काम करूया, एवढंच या ठिकाणी सांगतो। महानगरपालिकेचा दाट अनुभव आहे। आता सध्याला तुम्ही आयुक्तांसोबत हर्सुलचा प्रश्न मांडला होता, जे भूसंपादनाचा, तसंच नारेगावचा एक प्रश्न आहे, चिकट ठाण्याचा एक प्रश्न आहे। सत्ता आल्यास हे प्रश्न तुम्ही आम्ही महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर या रोडला जे ॲक्विजिशन झालेलं आहे, या सगळ्या लोकांना, भूखंडधारकांना, यांना यांचा मोबदला मिळवून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। जसं हर्सुलला आम्ही भांडतोय की जे लोकांचे घरं गेलेले आहे त्यांना मोबदला जसा मिळवून देणार आहोत, तसाच त्याच ताकदीने नारेगावच्या सर्व लोकांना सुद्धा त्यांचे जे छोटे छोटे 100-200 फुटाच्या जागा गेल्या त्यांना कुठेतरी याच्या बदल्यात जागा देता येईल का, की त्या बदल्यात त्यांना पैसा देता येईल का, हाही विचार आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्ताशी भेटून हाही प्रश्न येणाऱ्या काळात आम्ही मार्गी लावणार आहोत।